नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलीस ठाण्याने अवैध गुटखा व प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 2 वेगवेगळ्या छाप्यांमध्ये सुमारे 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 2 वाहने जप्त करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 28 जुलै रोजी पहाटे पेठ नाशिक महामार्गावरील आशेवाडी शिवारात हॉटेल श्रीकृष्ण परिसरात पहिली कारवाई करण्यात आली। गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येत असलेला प्रतिबंधित सुगंधित पानमसाला व तंबाखूने भरलेला ट्रक अडवून तपासणी केली असता सुमारे 25.71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली। त्यानंतर त्याच दिवशी रात्री चाचडगाव टोलनाका परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली। आयशर वाहनातून आणण्यात येणारा प्रतिबंधित विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत सुमारे 23.43 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली। दोन्ही कारवायांमध्ये मिळून 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल, 2 वाहने आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर टी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एन. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, हवालदार बाळा पानसरे, पोलीस हवालदार पालवी, अमोल मोरे, पोलीस हवालदार साबळे आदींनी केली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे वणी दिंडोरी।